students. Myself as well as the resource persons for today's session, by seeing the audience, we became little bit unhappy because before in the interaction, I told that our students are these, that, these are the achievements and etc. Okay. How many of you have not yet decided what to do after completing your BHMS? So everyone has decided their career path? सबको पता है क्या करना है आगे जाके? उनमें से जो है डॉक्टर रंगा मंजू जो बैंगलोर से है, उनका ऑल इंडिया रैंक है 24, यस 24th रैंक है. एंड अनदर डॉक्टर इज डॉक्टर सचिन बसवेश्वर गुट्टर, उनका ऑल इंडिया रैंक है 41. अब पिछले साल की जो लिस्ट थी ना, पिछले साल के टॉप 1000 में ये लोग थे, ये 26 डॉक्टर्स हैं जो यूपीएससी जिन्होंने क्रैक किया है. एक साल में कितनी किताबें पढ़ते हो? एक भी नहीं है. जो लोग पढ़ाई करते हैं वो लोग कितनी किताबें पढ़ते हैं? 4, 5, 6. ठीक है. एंड वी आर टॉकिंग अबाउट रेफरेंस बुक्स जिनकी साइज इतनी होती है. सही है. तो आप 4 साल में कितनी किताबें पढ़ रहे हो? कम से कम 20. हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. या ठिकाणी आम्ही स्वाध्याय अकॅडमीतर्फे आलो आहे आणि तुम्हाला एक इंट्रोडक्टरी सेशन देतोय की MPSC किंवा UPSC या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत, याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि आपल्यापैकी बरेच लोक जर आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इकडे जाण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी काय काय केलं पाहिजे हे सगळं सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलो. तुमच्यापैकी किती लोकांनी ॲस्पिरंट सिरीज बघितली आहे? ठीक आहे, 7 ते 8 जण आहे. बाकीचे खूप अभ्यासू आहे. तर बघा, कुठले पण पब्लिक सर्व्हिस आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, इंडियामध्ये ज्या पण काही पब्लिक सर्व्हिस आहे तर त्यांचं 3 कॅटेगरीजमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. ग्रुप A, ग्रुप B अँड ग्रुप C. आणि याच्याच सोबत या हायरार्कीला स्टेटमध्ये आणि सेंटरमध्ये सुद्धा डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, जसं की आता इथे स्लाइडवरती आपण बघू शकतो. इथे बघा, मी मेन्शन केलेलं आहे की सेंट्रल सर्व्हिसेस आहे काही आणि काही स्टेट सर्व्हिसेस आहे. तर त्याच्यामध्ये सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये UPSC ही एक कंडक्टिंग बॉडी आहे जी एक एक्झाम कंडक्ट करते. ती ग्रुप A सर्व्हिसेस आणि ग्रुप B सर्व्हिसेससाठी एक्झाम कंडक्ट करते. ठीक आहे. ग्रुप B मध्ये सुद्धा गॅझेटेड एक्झाम्स, गॅझेटेड पोस्ट ज्या आहेत, ठीक आहे, ज्याला आपण म्हणूया की ज्यांच्याकडे हायर पॉवर असते. ठीक आहे, मॅडमने आपल्याला पॉवरचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सगळ्यात पहिली, सगळ्यात टॉपमोस्ट, सगळ्यात प्रीमियर आणि सगळ्यात पॉवरफुल, सर्वात जास्त कॉम्पिटिशन असलेली एक्झाम ती म्हणजे IST सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. मेडिकल स्टुडंटसाठी एक नोट आहे, ती बघा की मेडिकल स्टुडंट्स हू हॅव पास द फायनल इयर एक्झाम बट नॉट कम्प्लिटेड इंटर्नशिप कॅन ऑल्सो अप्लाय. MPSC मध्ये याच्यासाठी कुठलेच अटेम्प्ट लिमिट नाही आहे. म्हणजे तुम्ही मल्टिपल अटेम्प्ट देऊ शकता जोपर्यंत तुमचं एज आहे. बट इन UPSC देअर इज एज अटेम्प्ट लिमिट. ठीक आहे. फॉर ओपन कॅटेगरी देर आर ओनली 6 अटेम्प्ट्स. फॉर UPSC, फॉर OBC कॅटेगरी देर आर 9 अटेम्प्ट्स. 3 स्टेजेस. पहिला स्टेज आहे तो म्हणजे प्रिलिम्स एक्झाम, जी तुम्हाला क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे. ज्या प्रिलिम्स एक्झामसाठी UPSC मध्ये जर काउंट केलं तर जवळपास पूर्ण इंडियामधनं 7 to 8 lakhs पीपल दे अप्लाय फॉर इच इयर. ठीक आहे. 7 ते 8 लाख लोक दरवर्षी प्रिलिम्ससाठी फॉर्म भरतात. याच्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती म्हणजे मेन्स एक्झामिनेशनची आहे. ठीक आहे, जी की मोस्ट क्रुशियल, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. मग मेन्स एक्झामिनेशन जी आहे आपली, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की मेन्स एक्झामिनेशन ही डिस्क्रिप्टिव्ह टाईपची आहे. आणि जे मी तुम्हाला बोललो सुरुवातीला की 7 ते 8 लाख लोक दरवर्षी ही एक्झाम देणार आहे. तर त्याच्यानंतर मेन्समध्ये अराउंड ओनली 10,000 लोक क्वालिफाय करणार. गरजेचं काय आहे? बरेच लोक असं सांगत असतील, तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचं ऐकलं असेल की ते पेपर वाचायचे, त्यांचं एक हॅबिट बनलेलं आहे की ते रोज आले की सकाळी पेपर वाचतात किंवा मोबाईलवरती सुद्धा ते न्यूज बघत असतात. तर का गरजेचं काय असू शकतं? येस, करेक्ट. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये किंवा त्या जगामध्ये म्हणूया, आजूबाजूला काय काय चाललेलं आहे, महत्वाच्या काय काय गोष्टी घडत आहेत. ठीक आहे. तर याच्यासाठी एक आपण अवेअरनेस जो आहे तो आपल्याला न्यूजपेपरमधनं मिळतो.
आपण सगळे इंस्टाग्राम वापरतोय, ठीक आहे, पण इंस्टाग्राममधनं आपल्याला काय मिळतंय? फक्त ते रील्स मिळत आहे आणि काहीतरी कॉमेडी व्हिडिओज मिळत आहे. नॉलेज गेनसाठी काय मिळतंय? खूप कमी गोष्ट आहे की जे आपल्याला इंस्टाग्राममधनं नॉलेज गेनसाठी मिळते. MPSC मधली जी स्टेट सर्व्हिस आहे आणि UPSC ही सेम एक्झाम आहे, एवढं लक्षात ठेवा. आता गव्हर्नमेंटनी तो डिफरन्स काढून टाकलेला आहे. पूर्वी काय असायचं, सरांनी सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. आता काय केलं आहे, UPSC आणि MPSC मधली जी स्टेट सर्व्हिस आहे, म्हणजे ज्या टॉप लेवलच्या पोस्ट आहे तुमच्या कोणत्या असतील, डेप्युटी कलेक्टर, DYSP, ACST असेल, तहसीलदार असेल, ह्या टॉप लेवलच्या ज्या पोस्ट आहे ना त्या सिमिलर केलेल्या आहे. म्हणजे तुम्ही जर IAS ची तयारी करताय, तुमचं ड्रीम जर IAS आहे, IPS आहे, IFS आहे, व्हॉट एव्हर, IRS असेल, तुम्ही ज्या वेळेला UPSCचा अभ्यास करताना तुम्हाला ॲडेड ॲडव्हान्टेज हा राहतो का जर सपोज तुम्ही UPSC नाही क्लिअर झाली तर तुम्ही त्याच अभ्यासावर MPSC देऊ शकता. आम्ही पुढे जाऊन स्वाध्याय अकॅडमी सुरू केलं. आज नियर अबाउट 16,000 स्टुडंट महाराष्ट्रातले आमच्याकडे शिकताय. ठीक आहे, 1 वर्षामध्ये 16,000 स्टुडंट आलेले. आणि याच्यातल्या ज्या पोस्ट आहे बघा, ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर. तुम्ही मंत्रालयामध्ये काम करता, ASO म्हणजे. PSI म्हणजे काय, पोलीस सब इन्स्पेक्टर असतो. तो एक चार्ज असतो त्याच्याकडे एखाद्या पोलीस स्टेशनचा. त्याच्या अंडर 50-60 जे कर्मचारी असतात, हवालदार असतील, हॉटेल शिपाई असतील, ते काम करतात. त्याच्यानंतर STI जी मुलींसाठी खूप चांगली गोष्ट आहे. STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, म्हणजे ती टॅक्सशी रिलेटेड पोस्ट आहे. आणि शेवटची जी आहे सब रजिस्ट्रार. सब रजिस्ट्रार अशी पोस्ट आहे, आता तुमच्यापैकी कोणी मुलं गेलेले असतील बघा, कधी तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असेल तुमच्या घरच्यांना, तर त्यावेळेला तुमची सिग्नेचर घेतली जाते बघा. जो ऑफिसर बसलेला असतो ना तो सब रजिस्ट्रार असतो. आता मोस्ट ऑफ तुमचं ड्रीम जे असतं, काहींना MD करायचं असतं, काहींना MS करायचं असतं, ठीक आहे, पण सम इंटेलेक्च्युअल माइंड इज हिअर, आय नो, का त्यांना थोडंसं वेगळं जायचं असतं आयुष्यामध्ये. ज्यांना सर्व करायचं असतं नेशनला, समाजाला सर्व करायचं असतं, रुरल भारताला मोठं करायचं असतं. तुम्ही खूप मोठे मोठे पुस्तकं वाचलेले, ॲनाटॉमी असेल, मला जास्त माहीत नाही, पण जस्ट लिटरली सांगता, ॲनाटॉमी, पॅथॉलॉजी असतील, आहे ना हे सब्जेक्ट. ज्या वेळेला तुम्ही हा अभ्यास करताना त्यावेळेला काय होतं, जो ऑप्शनल सब्जेक्ट राहुल सरांनी सांगितला का मेडिकल सायन्स तुम्ही करू शकता, तो मेडिकल सायन्सचा ऑप्शनल सब्जेक्ट 500 मार्क्सचा असतो. ठीक आहे, टोटल जी 1750 मार्क्सची मेन्स होते त्याच्यामध्ये 500 मार्क्स हे तुमचे ऑलरेडी प्रिपेअर्ड असतात, ऑलरेडी तयार असतात मेन्ससाठी. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे नॉलेज असतं, समोर काय चर्चा चालू आहे ना ते तुम्हाला कळतं ॲज अ इंटेलेक्च्युअल म्हणून. ज्यावेळी तुम्ही टॉप लेवलचा अभ्यास करताना ते म्हटलं जातं बघा गावाकडे, फुल नाही फुलाची पाकळी तरी मिळते. नाही फुल, UPSC IAS फुल आहे, पण STI तर भेटाल, PSI तर हॉल, म्हणजे काहीतरी तर तुम्हाला भेटतं. असं नाही की तुम्ही प्रॉपर जर स्टडी केला तर तुम्हाला भेटत नाही, 100% भेटतं. पण चुकतं काय माहिती आहे का, आपण इंस्टाग्रामवरच्या स्टोऱ्या बघतो, तुम्ही बघितलं असाल, आपण जे मोटिवेशनल टॉक असतो ते बघतो आणि आपण स्वप्नरंजन दुनिया जी असते ना त्याच्यामध्ये जगत असतो. आपण स्वप्न बघतो की मी अधिकारी झाल्यावर लाल दिव्याची गाडी, पण वी डोंट थिंक अबाउट द प्रोसेस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट यार. म्हणजे ती प्रोसेस ज्या वेळेला तुम्ही कंप्लीट करता ना त्यावेळेला तुम्ही त्या लेवलला पोहोचणार असता, पण आपण ते नाही विचार करत, आपण एंड रिझल्टचा विचार करत असतो. हे तुम्हाला मोठा भाऊ म्हणून सांगतो का, चुकू नका. जर तुम्हाला जायचं असेल ना प्रॉपर गायडन्सने जाया. खूप भारी वाक्य आहे बघा तुम्हाला इन्स्पिरेशनसाठी, की झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, इतकं ज्ञान मिळवा की सागर पण अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावं. पण हा पण लय महत्वाचा इथं, ज्या वेळेला तुम्ही मोठे होता, तुम्ही अधिकारी होता, तुम्ही MD होता, तुम्ही MS होता, त्यावेळेला मागे वळून बघायला विसरू नका, कारण कुणीतरी तुम्हाला मोठं करण्यासाठी मदत केलेली असते. आपल्या कॉलेजचे प्राचार्य जे आहेत तर यांचा आम्ही थँक्यू मानतो. अँड ऑल्सो वी थँकफुल टू वानखेडे मॅडम फॉर कॉलिंग अस हिअर फॉर दिस सेशन. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि बोर न होता हे सेशन ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा धन्यवाद.